नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय आनंदाची बातमी आहे. यावर्षीपासून 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा ही इयत्ता 4थी आणि 7वीसाठी होते. या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार नक्की काय होणार आहे? यावर्षीची 5वी आणि 8वी सोबत 4थी आणि 7वी परीक्षा यावर्षीच होणार आहे का पुढच्या वर्षी होणार आहे? 5वी 8वीची परीक्षा यावर्षी होणार आहे का नाही होणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या पुढच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. 4थी आणि 7वीसाठी परीक्षा जर होत असेल तर त्याचा अभ्यासक्रम काय असेल? 5वी आणि 8वीसाठी परीक्षा होत असेल तर त्याच्यात काही बदल केले गेलेले आहेत का? प्रश्नांच्या स्वरूपामध्ये, त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या मांडणीमध्ये आणि इतर कोणते काही बदल केलेत का? हे सगळं जाणून घेणार आहेत आपण पुढच्या या सगळ्या भागामध्ये. नक्की स्कॉलरशिपची तयारी करताना वर्षभर तुम्ही सगळे प्रयत्न करताय. एक निश्चित टार्गेट तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्हाला एक तुमच्या गुणवत्ता यादीत यायचं आहे, राज्याच्या यादीत यायचं आहे, जिल्ह्याच्या यादीत यायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचं की नक्की अशा प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला मी किती प्रिपेअर्ड आहे. पालकसुद्धा या परीक्षेसाठी बऱ्याच वेळा इच्छुक असतात. त्यांचीही बरीचशी आतुरता परीक्षा दृष्टीनं असते. अनेक काही विचारांनी कारणांनी ह्या 5वी आणि 8वीच्या परीक्षांचे निर्णय 4थी आणि 7वीपर्यंत गेलेले आहेत. शासनाचा त्या संदर्भातलं डिक्लेरेशन आलेलं आहे. काय काय नक्की शासन म्हणतंय, नक्की परीक्षा कशी आणि काय होणार आहे आणि झालेले छोटे छोटे बदल आहेत हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. काय नक्की स्वरूप आहे बघूया. ज्या परीक्षेचा बेस आहे, तुम्ही नाव बघताय, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी 5वीला आहे ती आता 4थीसाठी होते आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही आता 8वीची ती आहे, ती आता 7वीला होते. नक्की या सगळ्यामध्ये आपण काय बेस बघू शकणार आहे आणि कशा पद्धतीनं आपण एक एक गोष्टीपर्यंत जाऊ शकतो. या सगळ्या वर्किंगमध्ये जास्त तुम्ही लक्षात घ्याल की काय स्पेसिफिकेशन्स आहेत किंवा काय काय एक 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 स्लाईड आपण छोटी छोटी पाहूया. त्यात आपल्याला दिसतंय की आत्ताचं डिक्लेरेशन आहे की पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी ऐवजी 4थीला होते आणि पूर्व माध्यमिक परीक्षा ही 8वी ऐवजी 7वीला आयोजित केली जाते. या सगळ्यांचा परीक्षेच्या स्वरूपानुसार काय काय बदल होतो आणि काय नक्की एक्झॅक्टली शासन म्हणतंय आणि आपण प्रिपरेशनमध्ये नक्की कशी तयारी करायला पाहिजे. बेसिकली याच्या सांगितलं की 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च माध्यमिक परीक्षा आणि पूर्व माध्यमिक परीक्षा याचा बदल हा 5वी ऐवजी 4थीला आणि 8वी ऐवजी तो 7वीला असा करण्यात शासन मान्यता देण्यात आलेली आहे. याचा अर्थ यावर्षीपासूनच 5वीला परीक्षा आणि 8वीची परीक्षा या दोन्हीही परीक्षा यावर्षी होणार निश्चित आहेत, पण त्याचसोबत 4थीची आणि 7वीची सुद्धा परीक्षा यावर्षी होणार आहे आणि तोच पहिला पॉईंट आपला याच्यामध्ये. याचप्रमाणे ते सांगतात की नक्की काय काय स्वरूप आहे आणि कशाप्रमाणे स्वरूप आहे तिथं. तर परीक्षेची जी नावं आहेत ही थोडीशी बदलली आहेत. पूर्वी जे नाव होतं याच्यामध्ये नाव पूर्वी होतं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, त्याचं नाव आता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असा छोटा बदल केलेला आहे 4थीच्या स्तरावर. आणि जे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती असं जे नाव होतं याचं स्वरूप बदलून आता त्यांनी त्या प्रमाणातलं बदलून, म्हणजे पूर्वी जे होतं पूर्व माध्यमिक आहे याचं नाव बदललं आणि उच्च प्राथमिक असं त्याचं नाव केलंय. 2 परीक्षांच्या नावांमध्ये छोटेसे बदल आहेत आणि या बदलांनुसार आपल्या लक्षात नक्की येईल की या 4थी 7वीचं काय नक्की स्वरूप त्यांनी केलेलं आणि कशा पद्धतीनं मांडणी त्यातली होते. दुसरा त्यातला महत्त्वाचा बदलणी पॉईंट त्याच्यातला काय मेन्शन केलेला आहे, सदर बदलांची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी. हे जे सगळे बदल आहेत 2025-26 शैक्षणिक वर्ष इथूनच सुरू होणार आहे. जसं मी मगाशी उल्लेख केला, या वर्षीपासून 4थी आणि 7वी दोन्ही परीक्षा होत आहेत 5वी आणि 8वीच्या सोबत. त्याचमुळे 2025-26 शैक्षणिक सत्रात एक वेळेची बाब म्हणून 5वी आणि 8वीला या परीक्षेला बसता येऊ शकेल किंवा मुलांना ती परीक्षा देता येऊ शकेल. कारण बदललं या वर्षीपासूनच, पण 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांना सुद्धा यावर्षी संधी असावी म्हणून त्याही मुलांना परीक्षा आणि 4थी 7वीच्या मुलांनाही परीक्षा नक्की समोर तिथं होते. कधी होणार आहे, काय होणार आहे याचं स्वरूप बघूया आपण. इथं जी आत्ता 5वी आणि 8वीची परीक्षा याची तारीख डिक्लेअर झालेली आहे 8 फेब्रुवारी 2026ला यावर्षीची 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा होतीये आणि 4थी आणि 7वीची परीक्षा ही एप्रिल महिन्यामध्ये इथं दिसेल तुम्हाला. एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कोणत्याही रविवारी ही परीक्षा घेण्यात येईल. याच्या तारखा काही कालावधीत डिक्लेअर नक्की त्यातल्या होतील. याचा अर्थ 5वी 8वी तुम्ही पहिली जशी तयारी करताय तशीच सेम तयारी करत राहा आणि 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनो तुम्ही जी तयारी करता ह्या तयारीला तुम्हाला निश्चित पुरेसा वेळ आहे. तुमच्या शाळेच्या परीक्षेच्या नंतर एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रविवारी ही परीक्षा नक्की तिथं घेण्यात येणार आहे. हे झाले दोन्ही विषयांचे असणारे महत्त्वाचे बदल आहेत. यानंतर पुढे सांगतात पुढच्या वर्षीपासून 2026-27 पासून मात्र ही परीक्षा नियमित
चौथी आणि सातवी याच इयत्तांसाठी असेल. इयत्ता चौथी आणि सातवी यांनाच नियमितपणे ती करण्यात येणार आहे. म्हणजे फक्त यावर्षी डबल परीक्षा दोन्ही इयत्तांना, म्हणजे 4 इयत्तांना परीक्षा, पुढच्या वर्षीपासून 2 इयत्तांना. दुसरा त्यातला महत्वाचा बदल काय, कोणते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात, याच्यातला एक मेन पॉईंट आहे. याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा बंधनकारक करण्यात येत आहेत. याचा अर्थ ज्या काही शासनाच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या शाळांना ही परीक्षा मात्र बंधनकारक आहे. याचा अर्थ चौथी सातवीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणं आवश्यकच आहे. याचसोबत दुसरं आहे, शासनमान्य शासकीय अनुदानित किंवा विना अनुदानित, कायम विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळा, ज्या शाळांना परमिशन्स मिळालेल्या आहेत किंवा ज्या शाळा शासन मान्य आहेत पण त्याच्यातल्या कुठल्याही, म्हणजे ज्या पूर्णपणे ज्यांना ग्रँट आहे, ज्या नॉन ग्रँटेड आहेत, म्हणजे स्वयं अर्थसहाय्यता आहेतला, अशा ज्या सगळ्या शाळा आहेत याही शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही बसायला ह्याच्यात परवानगी देण्यात आलेली आहे. ते विद्यार्थी इथं पात्र ठरणार आहेत. अजून महत्त्वाचा मुद्दा, CBSE आणि ICSE हे 2 अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेला नक्की बसता येईल. फक्त त्या विद्यार्थ्यांना जी काही शिष्यवृत्तीची रक्कम आहे ती रक्कम न मिळता त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेशन्स मिळतील आणि त्या दोन्ही याच्यासाठी ते विद्यार्थी बसू शकतात. हे विद्यार्थी पण पात्र आहेत. अशा पद्धतीनं सगळे स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शासकीय अनुदानित विना अनुदानित संस्था आणि CBSE किंवा ICSE बोर्डच्या असणाऱ्या याही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बसायला एक चांगली संधी आहे तिथं. यानंतर काय परत पुढचा भाग आहे तिथं, या परीक्षेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी बसतील, ज्यावेळेस त्यांच्या काही गुणवत्ता यादीत मुलं येतील, गुणवत्ता यादीत आल्यानंतर या विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे ती किती असणार आहे, तर ती यावर्षीपासून बदललेली रक्कम तुमच्या लक्षात येईल. इयत्ता चौथीसाठी जी दिसते ती प्रतिमाह 500 रुपये प्रमाणे वर्षाचे त्यांना 5,000 रुपये ही रक्कम मिळणार आहे आणि असे पुढचे 3 वर्ष सलग 3 वर्ष मिळणार आहे. आणि याचसोबत जे सातवीचे विद्यार्थी आहेत या सातवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 750 प्रमाणे 7,500 प्रतिवर्ष हेही त्यांना पुढचे 3 वर्ष मिळणार आहेत. म्हणजे दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी या रकमा थोड्या वाढलेल्या आहेत. म्हणजे 5वीच्या चौथीच्या विद्यार्थ्यांना 500 प्रमाणे 5,000 10 महिन्याची रक्कम आहे, 750 प्रमाणे 7,500 1 वर्षाची रक्कम ही मिळणार आहे आणि असे सलग 3 वर्ष ही रक्कम त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून त्या मुलांना तिथं मिळू शकणार आहे. यासोबत काय दुसरा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेचं स्वरूप काय, त्याच्यातले केलेले छोटे मोठे बदल काय आहेत आणि कशा पद्धतीने काही वेगळ्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत याचाही अंदाज आपल्याला येऊ शकेल. तिथं काय नक्की सांगितलेलं, इथं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी इयत्ता 1ली ते 4थीच्या पाठ्यक्रमावर आधारित 1ली ते 4थी याचा पाठ्यक्रमावर आधारित असणारे हे सगळे प्रश्न म्हणजे त्या 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये असतील तिथं. याचसोबत आहे दुसरा अभ्यासक्रम जो आहे प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये 1ली ते 7वी या सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असणार आहेत. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की 4थी स्कॉलरशिप तुम्ही देत असाल तर तुम्हाला 1लीपासून 4थीपर्यंत सगळा अभ्यास करायचा आहे. 7वी स्कॉलरशिप देत असाल तर 1लीपासून 7वीपर्यंत सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्या विषयांच्या संकल्पना, त्या विषयांचे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, त्या विषयांचे ॲप्लिकेशन्स आहेत, हे सगळे तुम्हाला या परीक्षेसाठी तयारीला लागायला लागेल. म्हणजे बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की मला फक्त 4थीचा अभ्यासक्रम असेल का, मला फक्त 7वीचा असेल का, तर असं नाही आहे. मागच्या सगळ्या इयत्तांचा अभ्यास तुम्हाला नक्की करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला याचं स्वरूप आणि ह्याची माहिती तुम्हाला निश्चित कळते. पेपरच्या स्वरूपात काही बदल झालेले आहेत का, पेपर पॅटर्नमध्ये काही बदल आले आहेत का, किंवा अजून काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत का, तर ह्याच्यात थोडेफार बदल आहेत. पेपरच्या पॅटर्नमध्ये कोणते बदल नाहीत. पूर्वीचा असणारा पेपरची रचना ही तशीच आहे आणि त्याच्यानुसार 2 पेपर तुम्हाला असणार आहेत. हे पेपर स्वरूप आहे 4थी आणि 7वीसाठी, ह्या दोन्हींसाठी आहे. नावांच्यातले बदल लक्षात ठेवाल, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. आता हे अतिशय सोपे शब्द आलेत, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक, बस अतिशय सोपे शब्द आहेत. पेपरचं स्वरूप काय, पहिला पेपर आहे याच्यामध्ये प्रथम भाषा आणि गणित असे 2 विषय असणार आहेत. पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणित. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी प्रथम भाषा इथं असेल ती त्यांना मराठी असणार आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा असेल ती इंग्रजी असणार आहे. म्हणजे ह्या दोन्हींसाठी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा मराठी असेल आणि तृतीय भाषा त्यांनाही इथं इंग्रजी असणार आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा इंग्रजी असणार आहे आणि तृतीय भाषा त्यांना मराठी असणार आहे. अशा पद्धतीनं या दोन्ही भाषांचा विषय त्यांच्या लक्षात येऊ शकेल. त्यामुळे पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा याचे 25 प्रश्न असणार आहेत आणि एकूण 50 गुण असतील. एक प्रश्न
2 गुणांचा आहे. 25 प्रश्न 50 गुण भाषेसाठी आहेत. दुसरा त्यातला महत्त्वाचा विषय गणित, यामध्ये 50 प्रश्न आहेत आणि 100 गुण त्यासाठी आहेत. म्हणजे प्रत्येकाला 2-2 गुण आहेत, हे ठरलेलेच आहे तिथं त्याप्रमाणे. म्हणजे एक प्रश्न 2 गुणांचा, भाषेसाठी 25 प्रश्न, गणितासाठी 50 प्रश्न. हे झालं पहिला पेपर. त्याला कालावधी किती आहे? तर याला कालावधी जवळपास 1 तास 30 मिनिटं आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला 90 मिनिटं कालावधी आहेत. 90 मिनिटाचा कालावधी आणि प्रश्न संख्या किती आहे? हे 25 आणि 50 म्हणजे एकूण 75 प्रश्न आहेत. हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्न संख्या आहे 75 आणि कालावधी आहे तुम्हाला 90 मिनिटं. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. 75 प्रश्न आपल्याला 90 मिनिटात करायचे आहेत. तुम्ही सरासरी जर बघितलं तर हार्डली 1.25 मिनिटापर्यंत तुम्हाला एक प्रश्नांचा कालावधी मिळणार आहे. एक मिनिट 10 सेकंद, 12 सेकंद, 15 सेकंद इतका कमी कालावधी आहे. म्हणजे एक प्रश्न आपल्याला त्या 1 मिनिटात 1.25 मिनिटामध्ये वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, कॅल्क्युलेट करायचं आणि त्याचं उत्तर आपल्याला फायनल करायचं आहे. हे 1 मिनिटाचा असणारा भाग असणार आहे. 75 प्रश्न 90 मिनिटं. पेपर 1 असा आहे. दुसरा पेपर काय तर तोही असाच आहे. दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा जी आहे ती असेल इंग्रजी किंवा मराठी, त्याच्याप्रमाणे. आणि दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये आहे प्रश्न संख्या 25. याला पण 2 गुण आहेत, एकूण मिळून 50 गुण आहेत. दुसरा पेपर आहे बुद्धिमत्ता चाचणी, याला सुद्धा आहेत प्रश्न 50, यालाही 2 गुण आहेत, एकूण गुण आहेत 100. अशा प्रमाणे दुसराही पेपर तुमचा 150 गुणांचा आहे. पहिला पेपर 150 गुण, दुसरा पेपर 150 गुण, अशी मिळून तुमची 300 गुणांची असणारी स्कॉलरशिपची असणारी परीक्षा आहे. जसं पहिल्या पेपरमध्ये मी भाषा आणि गणित सांगितलं तसं दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला पुन्हा भाषा आणि बुद्धिमत्ता हा अतिशय महत्त्वाचा ॲप्लिकेशन बेस असणारा पेपर असणार आहे. या दोन्ही पेपरची तयारी उत्तम पद्धतीने करत राहिलात, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक संकल्पना समजून घेतल्या, त्याच्यावर प्रॅक्टिस चांगलं केलं, त्याचा बेस चांगला तयार केला, तर या सगळ्या पेपरच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या गोष्टी मांडू शकाल. पेपरचं स्वरूप, त्याचा वेळ हे नक्की लक्षात घेणं आवश्यक आहे. इथं सुद्धा तुम्हाला दिसतंय की 25 प्रश्न आहेत आणि त्याला 50 गुण आहेत, याला मिळणारा वेळ, आणि हे 50 प्रश्न आहेत म्हणजे एकूण मिळून 75 प्रश्न आहेत आणि त्याला सुद्धा कालावधी तुमचा किती मिनिटाचा आहे? 90 मिनिटाचा कालावधी. सो पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर 1.5 तासाचे 90 मिनिटाचे असणारे पेपर आहे आणि त्याच्यामध्ये असणारी प्रश्नांची संख्या 75 दोन्ही आहे. काळजीपूर्वक तुम्हाला हे पेपर सोडवायचे आहेत आणि चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकाल. या दोन्ही गोष्टी आहेत. याचा बेस काय तर पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी आहेत. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. एका प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय असतील, त्यातला एक अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. अशा पद्धतीने ह्या परीक्षेचं स्वरूप तिथं असेल. तिथं दुसरा महत्त्वाचा त्यातला बदल काय होता आणि आता तो काय झालेला आहे किंवा आता रिसेंटमध्ये असणारा एक महत्त्वाचा बदल काय, तो आपल्याला प्रत्येकाला कल्पना आहेच आहे. तिथं हे जे काही पेपरचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं याची काठिण्य पातळी पण समजणं अपेक्षित आहे. कारण कित्येक वेळा असं घडतं की मुलांना बऱ्याच वेळा पेपरचा पॅटर्न माहीत नसतो, कित्येक वेळा त्याची काठिण्य पातळी माहीत नसते. तयारी करताना आपल्याला कोणत्या लेवलचे प्रश्न करायचे, त्याच्यावर किती मेहनत घ्यायची याचा अंदाज नसतो. याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हे लक्षात येऊ शकेल. काठिण्य पातळीमध्ये सगळ्यात कठीण स्वरूपाचे प्रश्न जे दिसत आहेत तुम्हाला हे जवळपास 30% आहेत, मध्यम स्वरूपाचे प्रश्न दिसत आहेत हे 40% आहेत आणि सोपे प्रश्न दिसतात हे 30% आहेत. म्हणजे हार्ड क्वेश्चन आणि इझी क्वेश्चन हे 30-30% आहेत आणि थोडे मीडियम लेवलचे क्वेश्चन हे 40% 40% आहेत. याचा अर्थ तयारी करताना तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे. तुम्ही तितका स्कोर आणायचा असेल तर वेगवेगळ्या लेवलचे वेगवेगळ्या टाईपचे निश्चित प्रश्न चांगले तयार करा की जे तुम्हाला या माय एक्झाम कोचच्या प्लॅटफॉर्ममधून पण आम्ही नक्की तिथं देत राहू. तिथं याचबरोबर प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी बहुसंच असणार आहेत. म्हणजे ABCD असे संच पुरवण्यात येतील. म्हणजे प्रत्येक मुलाला वेगवेगळा सेट असणार आहे पेपरचा. कुणालाही सगळे एकसारखे पेपर नसतील. सेटनुसार प्रश्नक्रम बदलेल, प्रश्नाचं स्वरूप बदलेल आणि त्याप्रमाणे त्याचा काही सेटनुसार प्रकार हा बदलला नक्की असेल. तिथं दुसरी महत्त्वाचा त्यातला असणारा बदल आहे. तो काय बदल त्याच्यातला आहे किंवा ती माहिती त्यातली काय की जसं प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 4थी स्तर आणि उच्च प्राथमिकला 7वी स्तर याच्यामध्ये दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. तिथं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एकच पर्याय असणार इथं. जसं यंदा 8वीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी जसं एका प्रश्नाला 2 अचूक पर्याय असतात, काही प्रश्नांना 2 अचूक पर्याय आणि त्या दोन्ही पर्यायांना कन्फर्म करणं आवश्यक आहे. आणि तसं नसेल तर ते उत्तर चूक धरलं जाईल. हे जसं यावर्षी 8वीला आहे तसं मात्र पुढच्या वर्षीपासून हे स्वरूप बदलतंय. यानंतर तुमचा मोर दॅन 1 करेक्टवाला म्हणजे एकापेक्षा जास्त प्रश्नांचं उत्तर अचूक असेल असे प्रश्न नसणार आहेत. याचा अर्थ काय,
एकच पर्याय अचूक पर्याय असणार आहे. म्हणजे प्रश्न आहे, खाली 4 पर्याय आहेत, त्या चारपैकी कोणताही एक पर्याय तुमचा अचूक असेल आणि त्याच अचूक प्रश्नाच्या उत्तराला तुम्ही कन्फर्म करायचंय. 2 पर्याय यंदापासून ते बंद होणार आहेत. 4थी आणि 7वीसाठी बोलतोय मी. 5वी आणि 8वी या वर्षीचं आहे असं स्वरूप असेल. पुढच्या वर्षी आणि यंदा होणाऱ्या 4थी 7वीला आणि पुढच्या वर्षीपासून होणाऱ्या 4थी 7वीला एकच अचूक पर्याय असणार आहे. हा त्यातला सगळ्यात मोठा केलेला बदल आहे आणि तो महत्त्वाचा बदल आहे. कारण बऱ्याच वेळा मुलांना वेगवेगळ्या मेथडने आली उत्तरं कन्फ्यूज करतात, मग लक्षात येत नाही उत्तर बरोबर, हे उत्तर बरोबर अंदाज येत नाही आणि तो कन्फ्युजनचा भाग थोडा जास्त निश्चित वाढला असावा. म्हणून हा अतिशय योग्य निर्णय या सगळ्या परीक्षेच्या माध्यमातून घेतला गेला इथं. अजून त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यात इम्पॉर्टंट काय, पूर्व उच्च माध्यमिक आणि दोन्ही परीक्षांच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती जी परीक्षा आहे याच्यासाठीचा म्हणजे 8वी साठीचा स्तर आहे, या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील. हा एक अजून त्यातला ऍड केलेला मुद्दा आहे. हे दोन्हीही पर्याय नोंदवणे बंधनकारक असेल. जे आत्ता आपण बोलतोय 5वी आणि 8वीसाठी जो उल्लेख केला याच्यामध्ये 20% प्रश्न असे असणार आहेत की ज्याच्यात 2 पर्याय करेक्ट असणार आहेत आणि दोन्ही पर्यायांना तुम्हाला तिथं कन्फर्म करायला पाहिजे. हे कशासाठी बोललो आपण, 5वी आणि 8वीसाठी आपण याचा उल्लेख केलेला आहे. 4थी 7वीसाठी नाही, त्याच्यामध्ये एकच अचूक पर्याय असणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा चेंज तुमच्या सगळ्यांच्या लक्षात नक्की मुलांच्या आला असेल. तर यानंतर आहे परीक्षाचं माध्यम कोणतं असणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माध्यमांचा विषय असतो, आपण मराठी माध्यमातली मुलं, इंग्रजी माध्यमातली मुलं आहेत. कोणकोणत्या भाषेमध्ये परीक्षा असणार आहे, त्याच्यामध्ये मराठी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, इंग्रजी आहे, तेलुगू आणि कन्नड आहे. अशा या जवळपास 5-6 भाषांच्या मध्ये प्रश्नपत्रिका असणार आहे. बहुधा आपापल्या मातृभाषेच्या माध्यमातून मुलं या परीक्षा नक्की देतील. जनरली आपल्याकडे परीक्षा देणारे यातल्यापैकी मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, गुजराती माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, या हिंदी माध्यम असेल, याच्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी परीक्षा या माध्यमातून नक्की तिथं देत आहेत. तिथं या सगळ्यांमध्ये दुसरा अनेक महत्त्वाचा की सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरता काय बदल आहेत. सेमी इंग्रजी याच्यात काय, गणित या विषयाची जी काही इंग्रजी माध्यमाची जी प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला ॲक्च्युली वापरण्यासाठी मिळेल. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथं समोर असेल. कारण सेमीच्या विद्यार्थ्यांना गणित हा इंग्रजीमधून असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांसाठी तो बेस असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही त्याचीही काळजी करू नका की मराठी मी सेमी इंग्रजीमध्ये आहोत आणि मग मराठीचा पेपर आला तर असं काही नाही आहे. तुम्हाला निश्चित तुमच्या भाषेप्रमाणे ती प्रश्नपत्रिका तुम्हाला वापरायला नक्की मिळेल. त्यामुळे तो एक फायदा सेमीच्या मुलांना नक्की असणार आहे. यानंतरचं स्वरूप काय, दुसरं महत्त्वाचं, किती विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे, किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शासन देणार आहे. गेल्या वर्षीचा आकडा आपण पाहिला तर समोर आपल्याला चार्ट दिसतोय. किती विद्यार्थी होते, किती विद्यार्थी बसले, म्हणजे किती जणांनी फॉर्म भरला होता, त्यातले किती परीक्षेला बसले, किती उत्तीर्ण झाले म्हणजे एलिजिबल झाले आणि किती जणांना स्कॉलरशिप मिळाली. या सगळ्याचं स्वरूप शेकडेवारीत पण सगळं दिलं गेलेलं आहे. चार्ट बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊ शकेल. तिथं याच्यात पूर्व उच्च माध्यमिकमध्ये म्हणजे 5वी करता गेल्या वर्षी जवळपास 5,66,000 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलं होतं. त्यातले 5,47,000 विद्यार्थी गेल्या वर्षी बसले होते. 5,66,000 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती आणि 5,47,000 विद्यार्थी इयत्ता 5वीसाठी परीक्षेला बसलेले होते. या 5,44,47,000 पैकी किती विद्यार्थी पात्र झाले, 1,30,000 विद्यार्थी पात्र झाले आणि 1,30,000 विद्यार्थ्यांच्या पैकी जवळपास 16,693 म्हणजे अप्रॉक्सिमेट 23.90 म्हणजे जवळपास 24% विद्यार्थ्यांना 5वीच्या गेल्या वर्षी शिष्यवृत्ती ही मिळालेली आहे आणि त्यांना ती सलग पुढे राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जवळपास 23-24% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गेल्या वर्षी मिळालेली होते. बसलेले विद्यार्थी होते किती, 5,47,000. 8वीसाठी काय परिस्थिती आहे, गेल्या वर्षी 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये 3,78,000 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आणि 3,65,000 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. 3,65,000. 8वीला संख्या थोडी कमी होती आणि त्याच्यामध्ये 70,000 विद्यार्थी हे परीक्षेमध्ये पात्र ठरलेत आणि त्या 70 पैकी 15,093 विद्यार्थी म्हणजे किती टक्के, तर 19% विद्यार्थी, 19.30 म्हणजे 19% विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 8वीच्या शिष्यवृत्ती ही देण्यात आली आहे. हे गेल्या वर्षीचे आकडे 2024-25चे आकडे तिथं आहेत.
म्हणजे एकूण विद्यार्थी परीक्षेला बसतात किती बघा, नाव नोंदणी झाली 9,44,000, बसले 9,13,000, पात्र झाले 2,00,000, याच्यातले असणारे विद्यार्थी 2,01,000 जवळपास, म्हणजे सरासरी 22% विद्यार्थ्यांना म्हणजे याच्यातला 31,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 31,000 विद्यार्थी म्हणजे जवळपास 9.5 लाख मुलांच्या पैकी 30-32,000 मुलांना ही शिष्यवृत्ती मिळते, की ज्याचं प्रमाण अप्रॉक्सिमेट बघितलं तर 22-23% प्रमाण तिथं आहे. हे गेल्या वर्षीचं आहे. यंदा काय ठरलंय, यंदा त्याच्यातला एक थोडासा बदल आहे की यावर्षी 2025-26 मध्ये हे शासनाने जाहीर केलेलं आहे की यंदा 4थी आणि म्हणजे 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 5वीचे 16,693 म्हणजे जितके गेल्या वर्षी होते तितक्याच विद्यार्थ्यांना यावर्षी स्कॉलरशिप मिळणार आहे, शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि 8वी मध्ये मात्र संख्या थोडी वाढवली आहे, 16,588. गेल्या वर्षी 15,000 होते, यंदा जवळपास 1,515 विद्यार्थी वाढवलेत. 16,588 विद्यार्थ्यांना यावर्षी 8वीच्या शिष्यवृत्ती मिळणार आहे. अशाच पद्धतीनं 4थी आणि 7वीचे आकडे समोर येतीलच आणि यानुसार तुम्हाला ही सगळी परीक्षा देऊन हे पूर्णपणे तुम्हाला पुढचे 3 वर्ष या सगळ्याचा नक्की फायदा होऊ शकेल. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही नक्की जाऊ शकाल. या सगळ्या याच्यामध्ये माय एक्झाम कोच हा एका चांगल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा सगळा अभ्यासक्रम घेऊन आलेला आहे. त्यामुळे बिलकुल विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी करू नका. तुम्ही तयारीला आत्तापासून लागा. अजूनही कालावधी तुमच्या हातात आहे. इतक्या सगळ्या राहिलेल्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम आणि अतिशय अनुभवी तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आम्ही माय एक्झाम कोचच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. आमच्या ह्या दिलेल्या सगळ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही जाऊ शकता आणि माय एक्झाम कोचचा यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा. माय एक्झाम कोचच्या बाकीच्या बऱ्याच प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही येऊ शकाल. इन्स्टाला फॉलो करू शकाल. बरेच प्लॅटफॉर्म तुम्हाला आहेत. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं डिटेल सगळे दिसत आहेत. याच्यामध्ये तुम्ही गेलात, कनेक्ट व्हा, कॉन्टॅक्ट करा, ॲप डाउनलोड करा. तुम्हाला सगळी माहिती त्या सगळ्या माध्यमातून मिळेल. आणि 4थी 7वी 5वी 8वी अशा 4ही इयत्तांसाठी आम्ही उत्तम पद्धतीनं हा अभ्यासक्रम सगळा तयार केलेला आहे. एक चांगले मार्गदर्शक, तुमचा चांगला मेंटॉर म्हणून माय एक्झाम कोच आणि आमची सगळी टीम नक्की काम करेल अशी मला खात्री आहे. ही सगळी 4थी आणि 7वीच्या बदललेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमाची, जाहीर झालेल्या तारखांची आणि नवीन आलेल्या धोरणांची माहिती तुम्हाला सगळी तुमच्यासमोर घेऊन आलोय. तयारीत राहा, कनेक्ट राहा आणि अभ्यास करत राहा. माय एक्झाम कोच तुमच्या सोबत आहे. धन्यवाद.